ये कुठे गेली आहे ना यार. ओके कट करेंगे, ये कट करेंगे. अरे यार हाँ ये कट करेंगे. सो हॅलो गाईज, आम्ही जातोय माझ्या पहिल्या ट्रेकला, हिच्या तिसऱ्या ट्रेकला जातोय. पहिल्या ट्रेकला माझ्या, आणि कुठं आहे ते डायरेक्ट कळसुबाई, हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. ही टप्प्याटप्प्याने नाही गेलेली, डायरेक्ट हायेस्ट पीक. हां डायरेक्ट. सो आता आम्ही येऊन थांबलो इथे, बसची वाट बघतोय, अजून आलेली नाही आहे. सो मला खूप भीती वाटते, कारण पहिली ट्रेक आहे, कसं होणार आहे काय होणार आहे काही माहिती नाही आहे. रील्स तेवढे आम्हाला खूप आले, सनराईज, कळसुबाई पॉईंट, हे ते खूप तिकडे जाऊन काय रियालिटी असणार आहे हे मात्र माहिती नाही. सो एक्सायटेड फॉर दिस. खूप जास्ती एक्साइटमेंट लेवल आहे. सो या लेट्स सी. हो नाही म्हणत फायनली आमची ट्रेक चालू झाली आहे. आता आम्ही थांबलो आहे चहा प्यायला. अशा तऱ्हेने मी चहा घेतलेला आहे, पण ह्या मॅडमनी काहीच नाही घेतलेलं आहे. मी नाही. आणि मला ना खूप भीती वाटत होती, कारण बसमध्ये एका माणसाने मला म्हटलं की तुझी पहिलीच ट्रेक आहे आणि तू ती डायरेक्ट कळसुबाईला काढते आहेस, थोडं जास्त झालं आहे असं नाही वाटत आहे का तुला. आणि मी खूप घाबरले होते त्याच्यानंतर. आणि हे यार कार कुठे येते मध्ये. सो मला असं वाटलेलं की मी एकटीच आहे जी पहिली ट्रेक डायरेक्ट कळसुबाईला करते, तर तसं नाही आहे. बाकी मुलीसुद्धा आहेत तशात, फॅमिली जीवात जीवाला आलेले आहे इथं. फर्स्ट ट्रेक आहे ते पण कळसुबाईची. तर अशा तऱ्हेने माझा जीवात जीव आलेला आहे. जीव भांड्यात पडल्याचा आवाज. कसं वाटतंय? आता वाजलेत रात्रीचे 3:30 4 झालेत आणि आम्ही झोपलेलो नाही आहे. रात्रभर असे जागे आहोत, झोपेचे डोळे. आता पोचलो आम्ही बेस कॅम्पला. आता थोड्या वेळाने आम्ही चढायला चालू करणार आहे. कसं वाटतंय? एक्साइटेड. पहिली ट्रेक नो माझी. इसकी पहली ट्रेक है. ठीक आहे, भेटू कळसुबाईवरती. अशा प्रकारे मॅडमची थापाथापी चालू झालेली आहे. सकाळ सकाळ कामं नाहीत ग तुला? लाज नाही वाटत ग तुला? आणि जणू काही लोक कळसुबाईला नाही तर आम्हालाच बघायला येत आहेत, अशा जोशमध्ये तयार होऊन आम्ही दोघं निघालो. जोश इतका होता की एव्हरेस्टसुद्धा वॉर्मअप वाटत होता. पण फक्त पुढच्या अर्ध्या तासातच रियालिटीने माझी कशी कानाखाली वाजवली ते तुम्ही पुढे आता बघाच. असा पहिला विकेट पडलेला आहे. दमली आहे. पुढच्या वेळी ट्रेक म्हणायच्या आधी 10 वेळा विचार करेन मी. हात जोडले या ट्रेक पुढे. बघता बघता आम्ही कळसुबाई शिखराच्या कमानीपाशी येऊन पोचलो होतो. चालून चालून जीव जरी अर्धा झाला होता तरी फेक स्माईल इन फुल HD वॉज मॅन्डेटरी. हालत अशी होती की माझ्या हार्टने मला एक पॉईंटला विचारलं, बाई आता तू थांबतेस की मी थांबू? रील्समध्ये रोड टू हेवन म्हणून लोखंडी पायऱ्या पाहिल्यामुळे पायऱ्या बघून मला वाटलं की अरे झालं आता काय आपण पोचलोच. पण रियालिटी काहीतरी वेगळीच होती. एकानंतर एक अशा पायऱ्या येत गेल्या, पण आम्ही तर काही पोचलोच नाही. वरती पाहिलं तर आम्ही अजून अर्धा रस्ता पण क्रॉस केला नव्हता. लो बॅटरीची वॉर्निंग इग्नोर करत आम्ही दोघी चालत राहिलो. चालत पडत उठत शेवटी आम्ही एकदाचे वर पोचलो. नाही हो नाही म्हणत रडत रखडत का होईना शेवटी पोचलो एकदाचे. हे दिसतंय ते शोज कशी होती ट्रेक. सो फायनली कळसुबाई अँड नाव एन्जॉय द व्ह्यू. आणि असा व्ह्यू बघत स्वतःचे आणि त्या सनराईजचे ढिगभर फोटोज काढून आणि नॉन सो इंस्टाग्रामेबल रियालिटी एक्सेप्ट करत आम्ही फायनली सनराईज एन्जॉय केला. आकांक्षा कसं वाटतं लाईव्ह सनराईज बघताना? वाटलं नव्हतं चढू, जेव्हा सुरुवात केलेली चढायला दर्शन फाटली होती, इथपर्यंत पोहोचू असं वाटलं नव्हतं. बट येस, इन द एंड एव्हरीथिंग वॉज वर्थ इट. लुक ॲट दॅट. सूर्योदय तर सुंदर होताच, पण त्यापेक्षा अधिक सुंदर होतं ते हे दृश्य. सह्याद्री, माझ्या राजांची सह्याद्री, धुक्यात लपलेले डोंगर, अनंत पसरलेल्या रांगा आणि एक अवर्णनीय शांतता.
आणि जिथे अजूनही स्वराज्याचा श्वास हळूहळू जाणवतो, मनात गुंजत राहतो. लगेचच कळसूबाईचं दर्शन घेऊन आणि लो बजेटमध्ये पहाडवाली मॅगी एन्जॉय करून आम्ही खाली यायला निघालो. फायनली झालं आहे आमचं ट्रेक बिक्स जे काय असेल ते झालं. मन भरलं. पास झालं आता तर उतरतोय. दमलो आहे आम्ही. तर अशा प्रकारे 9 वाजता उतरायला चालू करून आता वाजले 10. आम्ही एक टप्पा पूर्ण केला आहे. आम्ही थोडंसंच राहिलेलं आहे. हां थोडंसं अर्धा उतरलो आहे आम्ही. हालत खूप खराब झाली आहे. खूप बेकार. नाही अजून नाही होत. खूप थकलो आहे. पायाची बोटं दुखायला लागली आहेत पूर्ण. गुडघा लचकलाय. नाही राम अजून नाही देवा, अजून नाही होणार. नाही राव, चलो ऑप्शन नाही आहे. अजून थोडंसंच उरलं आहे. 1 तासभरच उतरायचं उरलं आहे आणि वी कॅन डू इट. हो जाएगा. तर अशाप्रमाणे रडत रखडत प्रत्येक कोपऱ्याला थांबत ज्यूसच्या बाटल्या संपत फायनली विलेज बेस कॅम्पला येऊन पोचलेलो आहे सक्सेसफुली. भेटू नंतर. आणि अशा तऱ्हेने मी येता गुडघा सुद्धा लचकलेला आहे. आजचा जो ग्रुप आहे ना तो काय डिस्कंटिन्यू झालात ना, प्रत्येक डिटेल्सची हे टाकतात. त्याचे इव्हेंट आहेत ना त्याची लिंक शेअर करतात. तर अशा प्रकारे वडापाव खात आम्ही आमची ट्रिप एंड करतोय. एंड नाही, अजून थोडंसं उरलं आहे घरी पोचायला. तरी रात्र होणार आहे आम्हाला. तरी रात्र होणार आहे. तर अशा प्रकारे नाचून करून दंगा घालून ट्रेक करून सगळं करून दमून आम्ही सक्सेसफुली वापस आलेलो आहोत आमच्या PG वर. आमच्या PG वर. स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज.